नमस्कार मित्रांनो मी नयन ठोंबरे एक सेतू केंद्र सेवा चालक मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक मोठी अपडेट म्हणजे एक मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी घेऊन आलो आहोत मित्रांनो। बातमी आहे कर्जमाफी संदर्भात। राज्यामध्ये कर्जमाफी कधी होणार आहे, तारीख सांगणार आहे तुम्हाला, आणि कर्जमाफी किती लाखापर्यंत होणार आहे, का सरसकट सातबारा कोरा होणार आहे, हे सर्व डिटेल अपडेट आपण शासन निर्णयासोबत घेऊन आलेलो आहोत। ते निर्णय पाहण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वरती सेट करा, कारण की अशा शासनाच्या मोठ्या अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती मिळत जातात मित्रांनो। पुऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कुठेही तुम्हाला ही माहिती मिळणार नाही आहे मित्रांनो, परंतु आपल्या YouTube चॅनलवर तुम्हाला ऑथेंटिक माहिती मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या याद्या, ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आणि शेतकऱ्यांच्या याद्या तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच घेऊन येणार आहे। सर्वप्रथम आपण तो शासन निर्णय पाहूया काय आहे। तुम्हाला तो स्क्रीनवरती सुद्धा दिसणार आहे, तुम्हाला तो वाचून दाखवतो मित्रांनो। तो शासन निर्णय अशा प्रकारचा आहे, तर त्यामध्ये दिलेलं असं आहे मित्रांनो की राज्यात आता आचारसंहितेच्या भूमीवरती राज्यात आचारसंहिता लागणार आहे। सर्वांना माहित आहे राज्यात आचारसंहितेच्या भूमीवरती मोठमोठे बैठका होत आहेत। दररोज कॅबिनेटची एक नवीन बैठक होत आहे आणि या बैठकीमध्ये नवीन योजना निघत आहेत, नवीन हप्ते जाहीर करण्यात येत आहेत, नवीन निर्णय निघत आहेत आणि या संदर्भात एक मोठी बैठक 9 ऑक्टोबर 2024 रोजी होणार आहे। म्हणजेच की 9 ऑक्टोबर 2024 रोजी एक मोठी बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये एक मुद्दा जो सर्व महाराष्ट्राचा हितकारी मुद्दा आहे तो म्हणजेच की शेतकरी कर्जमाफी या मुद्द्याबद्दल एक महत्त्वाची बैठक होणार आहे। आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबतच कृषी मंत्री सुद्धा हजर राहणार आहेत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सुद्धा या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हजर राहणार आहेत। आणि 9 ऑक्टोबर रोजी हे निर्णय घेण्यात येणार आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी का नाही, पूर्ण सातबारा कोरा करायचा किंवा 3 लाखापर्यंत कर्ज माफ करायचं, 2.5 लाखापर्यंत कर्ज माफ करायचं किंवा 3.5 लाखापर्यंत कर्ज माफ करायचं। संबंधित मोठी बातमी उद्या येणार आहे। मला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा। भेटूया आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये।